या भोंदू अशोक खरातच्या संदर्भात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत। भोंदू अशोक खरात भोवती चौकशीचा फेरा लागला असून तपासात रोज नवनवीन खुलासा होतोय आणि अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी भोंदू अशोक खरातचा सीडीआर आपल्या हाती लागला असून त्यामध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला। गेल्या 3 दिवसांपासून दमानिया या सीडीआर बाबत दावा करतात आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। या सीडीआर मध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री शिंदे, तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती लागल्याचं दमानी यांनी म्हटलंय, तसा दावा केलाय। त्यावर शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानी यांना लक्ष्य केलं। अंजली दमानी यांना माहिती मिळाली कुठून हे सांगावं, तसंच सीडीआर मध्ये सिलेक्टिव्ह नावच कशी आहेत असा सवाल करत शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही दमानी यांवर टीका केली। दरम्यान खरातच्या या सीडीआर बाबत केलेल्या दाव्यावरून शिवसेनेच्या नेत्या अंजली दमानी यांना कशा प्रकारे लक्ष करतायत, कशा प्रकारे त्यांनी निशाणा साधलाय ते आपण पाहूया। वन ऑन वन करते ना तुमच्यावर, कारण ते मोठ्याने बोलावं लागतं ना म्हणून। तू काय पॉइंट म्हणालेला तो मी विसरली बोला। अजित पवारांचं त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात, याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची मागणी आहे। मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानी यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते। आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं, परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा। कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील। सगळ्यात आधी तर त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे। जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत, तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानी यांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे आणि हा पुरवठा अधिकारी कोण आहे आणि त्या कुठल्या हेतून हे आरोप करतायत हे तपासून बघितलं पाहिजे। दरम्यान एकीकडे हे दावे प्रतिदावे टीका टिप्पण्या होत असताना जो दावा केलेला आहे अंजली दमानी यांनी सीडीआर हाती लागल्याचा, त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दमानी यांना काही प्रश्न विचारलेत आणि त्यावर दमानी यांनी कसा पलटवार केलाय तो आपण पाहूया। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली। दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी-CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली आहे। आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते। एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात ते ॲपद्वारे केले। आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली हे मी पहिल्या दिवशी म्हटलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।